नमस्कार मित्रांनो. चालू घडामोडीच्या 2023 पासून म्हणजे जानेवारी 2023 पासूनची जी चालू घडामोडींची सिरीज आहे त्यामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत. आपण जानेवारी 2023 पासूनच्या घटना चर्चा करणार आहोत. तुम्हाला काही नवीन घटनाही त्याच्यामधल्या माहीत असतील याबद्दल शंका नाही. मात्र 2023 पासून येताना काही जुनी नावं येतील, काही जुने पुरस्कार येतील जानेवारी 2023चे. ठीक आहे, त्याच्यामुळे काही शंका मनात ठेवू नका. जानेवारी 2023 पासून आपण पुढे सरकतोय. त्याच्यामध्ये आजच्या घडीला काही बदलही झालेला असू शकतो. मात्र 2023 पासून आपण पुढे सरकणार आहोत, कारण की आयोग आपल्याला किमान 1 वर्ष अगोदरच्या परीक्षांबद्दलचे प्रश्न विचारत असतो, घटनांचे प्रश्न विचारत असतो. हा आतापर्यंतचा PYQचा अनुभव राहिलेला आहे. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. 80वे गोल्डन ग्लोब जे पुरस्कार होते त्याला प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक कोण? S.S. राजमौली यांच्या RRR या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला बेस्ट ओरिजिनल गाण्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार देण्यात आला. आता यामध्ये दिग्दर्शक कोण होते, कोणत्या चित्रपटाला दिलं, कोणत्या गाण्याला दिलं, कोणत्या टायटलखाली दिलं, तर बेस्ट ओरिजिनल गाण्यासाठी याला अवॉर्ड देण्यात आलेला आहे. कोणता? गोल्डन ग्लोब हा जो प्रतिष्ठित पुरस्कार आहे. 80व्या गोल्डन ग्लोबबद्दल आपण बोलतो आहे, हे लक्षात घ्या. इथे लक्षात. सोबतच बेस्ट मूव्ही पिक्चर ड्रामा कोणाला मिळालेला आहे? द फॅबलमॅन्स याला मिळालेलं आहे. कशाला मिळालेलं आहे? द फॅबलमॅन्सला द बेस्ट मोशन पिक्चरचा पुरस्कार मिळाला. बेस्ट मोशन पिक्चर म्युझिकल और कॉमेडी या कॅटेगरीमध्ये कुणाला मिळालेलं आहे? द बॅन्शीज ऑफ इनिश्रीन. येतं लक्षात. द बॅन्शीज ऑफ इनिश्रीन या चित्रपटाला मिळालेला आहे. बेस्ट TV सिरीज आणि ड्रामाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? बेस्ट TV सिरीज आणि ड्रामाचा पुरस्कार तर तो मिळालेला आहे हाऊस ऑफ द ड्रॅगनला मिळालेला आहे. TV सिरीज या टायटलखाली मिळालेलं. बेस्ट TV सिरीज आणि म्युझिकल और कॉमेडीमध्ये करा अबाउट एलिमेंटरीला मिळालं. अबाउट एलिमेंटरीला हा बेस्ट TV सिरीजच्या कॅटेगरीमधला म्युझिकल आणि कॉमेडी टायटलखाली मिळालेला आहे. बेस्ट परफॉर्मन्स येते लक्षात. बेस्ट परफॉर्मन्स बाय ॲन ॲक्टर इन TV सिरीज अँड ड्रामा येते लक्षात. केविन कोस्टर याला येलोस्टोनबद्दल मिळालेला आहे. केविन कोस्टर या ॲक्टरला हा पुरस्कार बहाल करण्यात आलेला होता 80व्या ग्लोब पुरस्कार गोल्डन ग्लोबमध्ये. येते लक्षात. पुढची घटना होती ती म्हणजे नेपाळ विमान दुर्घटना. नेपाळच्या यती एअरवेजचे प्रवासी विमान 15 जानेवारी रोजी पोखरा या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना जुना विमानतळ आणि नव्या विमानतळाच्या दरम्यान सेती नदीच्या काठावर दुर्घटनाग्रस्त होऊन त्यातल्या 68 जणांचा मृत्यू ओढवलेला होता. येतं लक्षात. नेपाळमधलं पोखरा येतं लक्षात. आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना त्याच्या दरम्यान जे सेती नदीच्या काठावर हे अपघात झालेलं होतं. प्राचीन अन्नपूर्णा पर्वत पार्श्वभूमीवर असलेला आणि चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह BRI प्रकल्पाचा भाग असलेल्या या विमानतळाचे उद्घाटन 1 जानेवारी 2023 पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळ येते लक्षात. हा जो विमानतळ आहे या कोणाच्या मदतीतून झालेला होता? चीनच्या. येते लक्षात. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या अंतर्गत याला त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. येते लक्षात. त्याच्यामुळे
ही नेपाळची विमान दुर्घटना चीनच्या संदर्भातून आपल्याला विचारली जाऊ शकते, भौगोलिक घटकातून नदीच्या पातळीवर विचारली जाऊ शकते. येतं लक्षात? कारण की भूतकाळामध्ये असं ज्या वेळेला एअर ॲक्सिडंट झालेले आहेत त्यावेळेला विमानाचं नाव पण विचारलेलं होतं, कंपनीचं नाव पण विचारलेलं होतं. त्याच्यामुळे आपल्याला हा भाग लक्षात घेणं गरजेचं आहे. मिस युनिव्हर्स 2022 जो 23ला डिक्लेअर म्हणजे दिला गेला होता, म्हणून आपण 23मध्ये चर्चा करतोय. मिस युनिव्हर्स 2022 अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील फॅशन डिझायनर आणि मॉडेल आर्बोनी ग्रेबियल हिला मिळालेला होता. ही जी मिस युनिव्हर्सची स्पर्धा होती ती 71वी होती. अर्थात विश्व सुंदरी स्पर्धेचा किताब तिने जिंकलेला आहे. सोबतच उपविजेती जाहीर झालेली होती अमांडा डुडामेल, मिस व्हेनेझुएला होती ती. आणि दुसरी उपविजेती होती एंद्रेना मार्टिनेज, जी मिस डोमिनियन रिपब्लिकची नागरिक आहे. येतं लक्षात? 2021मध्ये हा किताब पटकावणाऱ्या म्हणजे 2021ला येतं लक्षात भारताच्या हरनाज संधूने हा पुरस्कार प्राप्त केला होता. तिने 2022च्या ग्रॅबियल जी झाली तिच्या डोक्यावर मुकुट चढवला. या मुकुटाची किंमत जवळपास 49 कोटी इतकी आहे. भारताचे प्रतिनिधित्व या 2022मध्ये 2021ला कोणी जिंकला भारतातर्फे मिस युनिव्हर्स हरनाज सिंधूने. मात्र या 2022च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व दिविता राय हिने केले, परंतु तिला अंतिम 5च्या कॅटेगरीमध्ये पोहोचण्यामध्ये अपयश आलेलं आहे किंवा अपयश आलेलं होतं. भारताच्या विश्वसुंदरी आतापर्यंत कोण कोण राहिलेलं आहे? सुष्मिता सेन राहिलेल्या आहेत 94 साली, लारा दत्ता झालेल्या होत्या 2000 साली, हरनाज संधू झाल्या 2021 साली. हा मॅच द पेअर्सला किंवा इतर कोणत्या प्रश्नाच्या क्वालिटीमध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो. येते लक्षात? आता पुढची बातमी. रश्मी शुक्ला ज्या आता महाराष्ट्राच्या उच्च पदस्थ पोलीस अधिकारी आहेत. येते लक्षात? डायरेक्टर जनरल ऑफ महाराष्ट्र पोलीस. येते लक्षात? रश्मी शुक्ला त्याच्या अगोदर 2023च्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये रश्मी शुक्लांना सशस्त्र सीमा दलाच्या SSBच्या महासंचालक म्हणून नेमण्यात आलं होतं. आता त्याच्या अगोदर त्या प्रतिनियुक्तीवर SSB हा केंद्राचा भाग आहे. केंद्रावर प्रतिनियुक्तीवर डेप्युटेशनवर असलेल्या या ज्या वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला आहे यांना सशस्त्र दलाच्या महासंचालकापदी बढती देण्यात आली. याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने केला. कुठपर्यंत? तर त्या 30 जून 2024पर्यंत म्हणजे आत्ता गेल्या कालपर्यंत त्या राहणं अपेक्षित होतं. मात्र त्याच्या अगोदरच त्यांना महाराष्ट्राचं पोलीस महासंचालक बनवण्यात आलं. ही चालूची घडामोड आपण जानेवारी 2023पासून चर्चा करू. राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत असताना म्हणजे महाराष्ट्रात रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मोबाईलचे बेकायदा फोन टॅपिंग म्हणजे अभिवेक्षण केल्याचा आरोप झाला होता. त्याच्यामुळे त्या चर्चेत होत्या. प्रतिनियुक्तीवर त्यांना SSBची जबाबदारी कधीपासून देण्यात आली? 8 फेब्रुवारी 2021 पासून. इथे 8 फेब्रुवारी 2021 पासून त्यांना CRPFच्या अतिरिक्त संचालकपदी देण्यात आल्या. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त संचालक. कधी? 8 फेब्रुवारी 2021 पासून ते कार्यरत होत्या आणि नंतर त्यांची बढती करून त्यांना केंद्राच्या डेप्युटेशनच्या महासंचालकपदी कशाचं महासंचालक बनवण्यात आलं? SSB सशस्त्र सीमा बलामध्ये बढती देण्यात आली. त्यानंतर आता नियुक्ती करण्यात आलेली आहे SSBच्या. आता SSB काय आहे त्याची थोडक्यात माहिती जाणून घेऊया. नेपाळ आणि भूतानच्या सीमेवर तैनात जे बल आहे ते सशस्त्र सीमा बल आहे. हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली जे 7 केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे त्याच्यापैकी येते. केंद्रीय गृह मंत्रालय
याच्या ॲडमिनिस्ट्रेशनखाली जे 7 केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे त्याच्यापैकी एक आहे. हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. स्थापना कधी झालेली आहे? 1963. मुख्यालय कुठलं आहे? नवी दिल्ली. बोधवाक्य काय आहे? सेवा, सुरक्षा आणि बंधुत्व. सेवा, सुरक्षा आणि बंधुत्व हे त्याचं ब्रीदवाक्य आहे, बोधवाक्य आहे. येत्या लक्षात. पुढची बातमी. तृतीयपंथी व्यक्तींबद्दल आपल्याला काही परीक्षाभिमुख प्रश्न विचारले जाऊ शकतात. तृतीयपंथींसाठीची राष्ट्रीय परिषदेचं अध्यक्ष आणि सामाजिक आणि न्याय मंत्री येत्या लक्षात स्थापना केली गेलेली आहे. येत्या लक्षात राष्ट्रीय परिषदेची. येत्या लक्षात गरिमागृह म्हणजे निवारा घरे तृतीयपंथांसाठी कोणाची योजना आहे? गुजरात वडोदरा. स्माईल योजना तृतीयपंथी आणि भिकाऱ्यांसाठी आहे. स्माईल योजना. तृतीयपंथींसाठी स्वतंत्र धोरण आणणारे भारतातलं पहिलं राज्य आहे केरळने. केरळने 2015 हे आणलं. तृतीयपंथींना आरक्षण देणारं, रिझर्वेशन देणारं पहिलं राज्य कोणतं? तर कर्नाटक. बघा, धोरण म्हटलं म्हणजे पॉलिसी जर म्हटलं तर पहिलं आहे केरळ. येतं लक्षात. पहिलं आहे केरळ. आणि नंतर जर त्याला रिझर्वेशन जर म्हटलं, आरक्षण जर म्हटलं तर त्याचं श्रेय जातं कर्नाटका. येतं लक्षात. काही प्रसिद्ध ज्या तृतीयपंथी व्यक्ती आहेत त्या खालीलप्रमाणे. गौरी सावंत महाराष्ट्र राज्य निवडणुकीच्या सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आलं होतं. गौरी सावंत या महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाच्या सदिच्छा दूत म्हणून त्यांना नेमण्यात आलेलं होतं. सत्यश्री शर्मिला या पहिल्या तृतीयपंथी वकील बनण्याचं श्रेय त्यांना जातं. डॉक्टर मानवी बंडोपाध्याय या पहिल्या तृतीयपंथी प्राचार्य आहेत. पद्मिनी प्रकाश या पहिल्या तृतीयपंथी पहिल्या न्यूज अँकर आहेत. प्रथिका यशिनी या पहिल्या तृतीयपंथी पहिल्या पोलीस अधिकारी आहेत. अंजली अमीर चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणाऱ्या पहिल्या तृतीयपंथी व्यक्ती आहेत. अंजली अमीर. येत्या लक्षात. हे मॅच द पेअर्स किंवा इतर अनुषंगाने आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. येत्या लक्षात. पुढचं महत्त्वाची बातमी इकॉनॉमीच्या संदर्भात आहे, पण थोडी इन डिटेल आपल्याला त्याबद्दल चर्चा करणं अपेक्षित आहे. भारताला हिंदू विकास दराचा धोका आहे, म्हणजे हिंदू ग्रोथ रेटचा धोका आहे, असं नुकतंच विधान केलं होतं 2023च्या सुरुवातीला माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन सर यांनी. RBIचे माजी गव्हर्नर आहेत, अर्थतज्ज्ञ आहेत. याच्या संदर्भात इशारा दिलेला आहे. आता खाजगी क्षेत्रातील कमकुवत, आता का आहे हिंदू ग्रोथ रेटचा धोका भारताला? तर खाजगी क्षेत्रातील कमकुवत गुंतवणूक, उच्च व्याजदर, मंदावलेला आर्थिक विकास दर याच्यामुळे आपला भारत देश हा हिंदू ग्रोथ रेट म्हणजे हिंदू विकास दराच्या जवळ आलेला आहे, असं रघुराम राजन सर म्हटले. आता ही हिंदू रेट ऑफ ग्रोथची थेरी काय आहे? तर ती आहे 1947 जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर बहुतांश नागरिक हे शेती व्यवसायावर अवलंबून होते. समाजात तेव्हा गरिबी होती, पायाभूत सुविधा फारशा नव्हत्या, फक्त रेल्वे होत्या, रस्त्यांचा अभाव होता. त्यानंतर स्वातंत्र्याला 30 वर्ष पूर्ण होईपर्यंत हा ग्रोथ रेट बराच कमी झालेला होता, कारण की नंतर याच्यामध्ये बदल, पायाभूत सुविधा वाढत गेली, शिक्षण वाढत गेलं वगैरे वगैरे. या मंदगतीने विकास करणाऱ्या विकास दराविषयी बोलताना हा जो विकासाचा दर होता तो जो कमी प्रमाणातला होता याच्याबद्दल बोलताना 1978 हिंदू रेट ऑफ ग्रोथ हा उल्लेख झाला होता. पहिल्यांदा कधी उल्लेख झाला? 1978.
हा उल्लेख त्यावेळी प्रसिद्ध असलेले प्राध्यापक राजकृष्ण यांनी केला होता. कोणी केला होता त्याचं श्रेय 1978ला हिंदू ग्रोथ रेटचं पहिल्यांदा नाव घेण्याचं किंवा ही संकल्पना चर्चा राजकृष्ण, भारतीय अर्थतज्ञ, 1978 राजकृष्ण यांच्या 1978 नंतरचा हा उल्लेख केल्यानंतर इतर अर्थतज्ञांनी पण ती कॉन्सेप्ट पुढे चर्चा करायला सुरुवात केली, ते उल्लेख करायला सुरुवात केलं. येत्या लक्षात. पुढची महत्त्वाची बातमी आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी कॉक्स बाजारमधील पेकुआ येथे बांगलादेशच्या पहिल्या पाणबुडी तळाचं BNS शेख हसीनाचे उद्घाटन केलं. येत्या लक्षात. पंतप्रधान शेख हसीना या कॉक्स बाजार पेकुआ येथील पहिल्या पाणबुडीचं हसीनांनी उद्घाटन केलं. BNS शेख हसीना हे त्याचं नाव आहे. पाणबुडी तळाचं नाव काय आहे? BNS शेख हसीना. अल्ट्रा आधुनिक पाणबुडी तळ म्हणून नव्याने उद्घाटन झालेल्या या नौदल तळाचे स्वागत करताना पंतप्रधानांनी हा कार्यक्रम बांगलादेशच्या नौदलाच्या इतिहासातील एक अभिमानास्पद अध्याय असल्याचे म्हटले. येत्या लक्षात. बांगलादेश सरकारने पाणबुडी तळांच्या बांधकामासाठी सप्टेंबर 2019 कोणासोबत करार केलेला आहे? चीनसोबत करार केलेला होता. येत्या लक्षात. म्हणजे चीन तुम्हाला कुठं दिसलं? आताच गेल्या 2 न्यूजमध्ये चीननी मदत केली बांगलादेशला. वन बेल्ट रोड इनिशिएटिव्ह, जिथं तो पहिलीच बातमी आपण चर्चा केली विमान अपघाताची, येते एअरवेज नेपाळची. येतं या नेपाळचं एअरपोर्ट कोणी बांधून दिलं? ते बांधून दिलं. म्हणजे नेपाळचं एअरपोर्ट, आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधून दिलं ते चीनने. म्हणजे भारत मध्यभागी आहे आणि आजूबाजूला चीन त्याच्या अवतीभोवती नेबरहूड कंट्रीज ज्या आहेत तिच्यामध्ये स्वतःचं स्थान बळकट करत आहे. त्या राष्ट्रांना स्वतःच्या अधिपत्याखाली आणता आहे. म्हणजे भारताला जेणेकरून त्यांना त्रास देता येईल, जेरीस आणता येईल. हा आंतरराष्ट्रीय जिओ पॉलिटिक्सचा भाग आहे मित्रांनो. येतं लक्षात. त्याच्यामुळे या घटना निश्चितपणे तुम्हाला आता जो 2025 पासूनचा अभ्यासक्रम आहे राज्यसेवा मुख्यचा डिस्क्रिप्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये अशाच प्रकारच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. येतं लक्षात. चला पुढं. आरोग्य हक्क विधेयक मंजूर करणारे पहिलं राज्य म्हणजे कोण ठरलं? राजस्थान. राईट टू हेल्थ ॲक्ट, राईट टू हेल्थ येतं लक्षात देणारं पहिलं स्टेट कोणतं? तर ते पहिलं स्टेट आहे राजस्थान. येतं लक्षात. राजस्थान विधानसभेने 21 मार्च 2023 रोजी हे विधेयक मंजूर केलं. या राज्यातील प्रत्येक रहिवाशासाठी सरकारी रुग्णालय आणि खाजगी संस्थांमध्ये अनिवार्य मोफत तातडीच्या उपचारांची तरतूद केली गेलेली आहे. यासह राजस्थान हे आरोग्याचा कायदा करणारे देशातील आणि पहिले आणि एकमेव राज्य बनलेले आहे. पहिलं आणि एकमेव राज्य कोणतं? राजस्थान. ही वन लाईनर तुम्हाला खूप महत्त्वाची आहे सर्व परीक्षांसाठी. मग ती साधी तुमची सरळ सेवा पोलीस भरती असेल किंवा UPSC असेल, तुम्हाला उत्तरं वगैरे लिहिण्यासाठी, MCQ स्टिक करण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा. याच दरम्यानमध्ये राहुल गांधींची खासदारकी रद्द केली गेली होती. आता ती रद्द केली गेली होती कोणत्या कायद्याचा आधार घेऊन? तर लोकप्रतिनिधित्व कायदा, पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट 1951 1951. राहुल गांधी यांनी 2019 मध्ये मोदी आडनावावरून येतं लक्षात एक टिप्पणी केली होती. यामध्ये त्यांना दोषी मानून कोर्टाने त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली. येतं लक्षात. राहुल गांधी हे केरळच्या वायनाड येथून खासदार होते. मात्र सुरत कोर्टाच्या निकालानंतर आता लोकसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना आपली खासदारकी गमवावी लागली होती. येतं लक्षात.
इथे लागणार आहे असं म्हटलेलं आहे, कारण की तेव्हा ती घटना पूर्ण झालेली नव्हती. भारतीय संविधानातील लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधलं जे कलम आहे 10/1 आणि तिच्यामधला क्लॉज नुसार राहुल गांधी यांची खासदारकी 23 मार्च 2000 येत्या लक्षात 23 मार्च 2023 पासून रद्द केली गेली. येत्या लक्षात. आता एखादी व्यक्ती एखाद्या कोणत्याही प्रकरणात दोषी मानली गेली आणि त्यामध्ये जर त्याला 2 वर्ष किंवा 2पेक्षा जास्त शिक्षा मिळाली, आणि राहुल गांधींना कितीची सुनावली होती? 2 वर्षाची शिक्षा मिळाली, तर तो व्यक्ती संबंधित सभागृहाचा सदस्य म्हणून राहण्यास पात्र ठरत नाही. पण याबाबतचा अंतिम निर्णय कोणी घ्यायचा असतो? तर तो सभागृहाच्या अध्यक्षांचा, म्हणजे लोकसभा अध्यक्षांचा घ्यायचा असतो, तो ज्या सभागृहाचा सदस्य आहे त्याचा. आता राहुल गांधी हे लोकसभेचे सदस्य होते, वायनाडमधून होते, खासदार होते, म्हणून त्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ओम बिर्लांचा तो अधिकार होता, असं त्या कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की त्याच्या निष्कासित करणं, त्याला सस्पेंड करणं, हे त्याची खासदारकी रद्द करणं हा त्या अध्यक्षांचा, त्या सभागृहाच्या अध्यक्षांचा अधिकार आहे. येत्या लक्षात. यामधील तरतुदीनुसार खासदार किंवा आमदार दोषी सिद्ध झाल्याच्या तारखेपासून अपात्र मानला जातो. शिवाय शिक्षा भोगल्यानंतर पुढील 6 वर्ष त्याला सभागृहात दाखल होण्यास अपात्रच मानलं जातं. म्हणजे आता जर राहुल गांधी फॉर एक्झाम्पल उदाहरण जर घेतलं तर 2 वर्षाची शिक्षा आहे, तर 2 वर्षाची शिक्षा भोगून पुढचे 6 वर्ष त्यांना कोणतेच निवडणूक लढता नाही, म्हणजे 6+2 म्हणजे बरोबर 8 वर्ष निवडणूक लढता आली नसती या कायद्याचं संगोपन जर किंवा त्याचं अंमलबजावणी जर करायचं म्हटलं तर. मात्र येत्या लक्षात, मात्र हे काही झालं नाही. सुप्रीम कोर्टाने त्यांची खासदारकी पुन्हा त्यांना बहाल केलेली आपल्याला दिसली नंतरच्या काळामध्ये, जे काही कोर्ट केस वगैरे झालं त्याच्यानंतर. येत्या लक्षात. पुढं नुकतेच उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे आमदार आझम खान यांना येता हेट स्पीच प्रकरणामध्ये न्यायालयाने 3 वर्षाची शिक्षा म्हणजे 2च्या वरती झाली, म्हणजे तो जर आमदार होता तर त्यांची आमदारकी पण रद्द करण्यात आली होती. येत्या लक्षात. आता अशा प्रकरणांमध्ये काही न्यायालयाचे निर्णय महत्त्वाचे ठरू शकतात किंवा ठरतात. ओके, म्हणून त्याच्याबद्दलचं तुम्हाला पॉलिटीला प्रश्न येऊ शकतात. येत्या लक्षात. लिली थॉमस विरुद्ध भारत सरकार 2023चा खटला आहे. लिली थॉमस विरुद्ध भारत सरकार. या प्रकरणात भारताच्या सुप्रीम कोर्टाने आपल्या एका निर्णयात असे म्हटले होते की कोणत्याही खासदाराला किंवा आमदाराला एखाद्या प्रकरणात दोषी मानलं जात असेल आणि त्यांना 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी तुरुंगाची शिक्षा होत असेल तर अशा स्थितीत त्याचं सदस्यत्व तत्काळ रद्द होईल. लीगल सर्व्हिसेस इंडियानुसार कोर्टाने या प्रकरणात हे सुद्धा म्हटलं होतं की शिक्षा मिळालेले लोकप्रतिनिधी या काळात निवडणूकही लढवू शकणार नाहीत किंवा पदावरही कायम राहू शकणार नाही. हा खटला लिली थॉमस विरुद्ध भारत सरकार 2023. दुसरा खटला मनोज नरुला विरुद्ध भारत सरकार पुढचाच वर्षी 2014चा. लीगल सर्व्हिस इंडियानुसार या प्रकरणामध्ये दिल्ली हायकोर्टने असं म्हटलं होते की एखाद्या व्यक्तीला केवळ त्याच्या गुन्हेगारी संदर्भात आरोप आहेत म्हणून निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवता येऊ शकत नाही. 2013ला म्हटलं की अपात्र तर ठरतोच, पण त्या काळामध्ये तो निवडणूकही लढू शकत नाही. तर हा निर्णय बदलला, म्हणजे दिल्ली हायकोर्टाने थोडा वेगळा दिला. पण त्याचवेळी न्यायालयाने हे सुद्धा म्हटले की राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना निवडणुकीस उतरवणं टाळायला पाहिजे. आता टाळायला पाहिजे हा काय झाला? सल्ला झाला. हे ॲडवाईज झालं. हे काही जजमेंट नाही आहे. येत्या लक्षात. हा काही निर्णय नाही आहे. त्याच्यामुळे पालन करा की नको करा हा तुमच्या
मर्जीचा भाग आहे सरकारांच्या. येते लक्षात. लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांना 11 जानेवारी 2023 रोजी आपलं सदस्यत्व खासदार म्हणून गमवावं लागलं. केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपमधून एका न्यायालयाने त्यांना खुनाचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणात 10 वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्याच्यामुळे 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होती. त्याच्यामुळे त्यांची खासदारकी त्या ठिकाणी गेलेली आपल्याला बघायला मिळते. येतं लक्षात. आता व्यक्तिविशेषमध्ये तुम्हाला जो इमेज दिसते ती कोणाची आहे? बाळकृष्ण विठ्ठल दोशी. भारतातील सर्वात प्रसिद्ध स्थापत्यशास्त्रज्ञ आणि शहर नियोजनकार म्हणून त्यांना ओळख प्राप्त होती. स्थापत्यशास्त्रातील नोबेल समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार प्राप्त ते एकमेव सिव्हिल इंजिनियर होते. येतं लक्षात. नुकताच त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण मरणोत्तर 2023 साली देऊन गौरव केलेला होता. यापूर्वी पद्मश्री, पद्मभूषण, येतं लक्षात, याही पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले होते. पद्मश्री, पद्मभूषण, आता कोणता मिळाला? पद्मविभूषण. 2022 साली रॉयल गोल्ड मेडल ब्रिटिश सरकारद्वारे त्यांना प्राप्त झालेलं होतं. त्यांचा जन्म पुण्यात झालेला होता. पुढच्या महिन्यात होणाऱ्या ATP सिव्हिल इंटरव्ह्यूमध्ये आता आपल्याला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ही बीट लक्षात घ्यायची आहे. इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या ज्या एक्झाम होतात त्यांनाही तुम्हाला ते विचारलं जाऊ शकतं किंवा त्या संदर्भात. ठीक आहे. चला पुढे. आताच नुकतीच एका आपल्या चांगल्या फुटबॉलपटूने सुनील छेत्रींनी निवृत्ती जाहीर केलेली आहे. सगळ्यांना शॉकिंग थिंग होती ती. मात्र त्यांच्या संदर्भातली 2023च्या सुरुवातीची बातमी आहे. भारतीय फुटबॉल संघाने किर्गिस्तान 2-0 असा पराभव करून तिरंगी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं होतं. या सामन्यात गोल करत असताना कर्णधार सुनील छेत्रीने इतिहास रचलेला होता. येतं लक्षात. किती गोल केलेले आहेत? तर 85 गोल त्यावेळेला केलेले होते. नंतर ते वाढलेत कारण की आत्ता नुकतेच त्यांनी त्यांचं खेळणं थांबवलेलं आहे. छेत्रीने आपल्या कारकिर्दीत 85वा गोल केला आणि हंगेरीच्या फेडरिक पुस्कासला त्याने मागे टाकलेला आहे. आता त्याच्या पुढे कोण आहे? तर आता त्याच्या पुढे फक्त लिओनल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो हे 2च खेळाडू आहेत. कारण की हे जे मधले 109 गोल करणारे खेळाडू आहेत ते निवृत्त झालेले होते. येतं लक्षात. आता त्यांनी ती किती क्रॉस केलं हे पुढच्या बातमीमध्ये आपण चर्चा करणार आहोत, जेव्हा आपण 2023च्या शेवटाला जाऊ तेव्हा. येतं लक्षात. आता ही 2023ची बातमी, त्याच्यामुळे एवढंच लक्षात ठेवा. सध्या खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये आता फक्त रोनाल्डो आणि मेस्सी त्याच्या पुढे आहे, जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे. ओके. चला पुढं. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं. 29 मार्च 2023ला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 3 सप्टेंबर 1950 ही त्यांची जन्मतारीख. जन्म ठिकाण होतं तळेगाव दाभाडे पुण्यातलं. पक्ष होता भारतीय जनता पार्टी. 1973ला टेल्को कंपनीत कर्मचारी म्हणून काम सुरू केलं. 1983ला येतं लक्षात पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक आणि सलग 3 वेळेला नगरसेवकपद त्यांनी भूषवलं. 93ला कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2019मध्ये मात्र पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने त्यांची निवड झाली होती. येतं लक्षात. पुण्याचे पालकमंत्रीपद त्यांनी भूषवलं. गिरीश बापट महाराष्ट्राच्या 13व्या विधानसभेचे सदस्यही राहून चुकले. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खात्यांचे मंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री म्हणूनही काम पाहिलेलं होतं. गिरीश बापटांच्या निधनानंतर जे पद खाली झालं होतं, येतं लक्षात, त्या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. येतं लक्षात. ही पोटनिवडणूक धंगेकर या काँग्रेस नेत्यांनी जिंकली. येतं लक्षात. हा नंतरच्या कालखंडातल्या घटना घडामोडी. येतं लक्षात.
त्यामुळे आपण या गोष्टींकडे विशेष करून लक्ष दिलं पाहिजे, कारण की अशा निधन वार्तांवर त्यांच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला जातो. IPL इतिहासात पहिल्यांदा इम्पॅक्ट प्लेयर तुषार देशपांडे. IPLमध्ये इम्पॅक्ट प्लेयर ही संकल्पना पहिल्यांदाच वापरण्यात आली. CSK कडून तो वापरण्यात आली आणि त्यांनी निवडला होता प्लेयर तुषार देशपांडे. गुजरात टायटनकडून दुसरा प्रयत्न केला गेला साई सुदर्शनसाठी. येतं लक्षात. नेमकी काय आहे ही संकल्पना? तर टॉस होण्याच्या दरम्यान कॅप्टन 5 इम्पॅक्ट प्लेयरची यादी जाहीर करतो आणि हे प्लेयर मॅच सुरू असताना प्लेईंग 11 म्हणजे जे मैदानात 11 खेळाडू असतात त्याच्यामध्ये एका खेळाडूला रिप्लेस करू, म्हणजे 5 पैकी कोणीही एक ऐन वेळेला बदलला जाऊ शकतो. येतं लक्षात. अशा प्रकारचं इम्पॅक्ट प्लेयर ही कॉन्सेप्ट आहे आणि त्याचं श्रेय CSKचे IPLमधलं तुषार देशपांडेला गेलं. येतं लक्षात. दशमान पद्धतीला 66 वर्ष पूर्ण झाले 1 एप्रिल 2023 मध्ये. देशात 1 एप्रिल 1957 पासून दशमान पद्धती अंमलात आली. दशमान पद्धती कधीपासून अंमलात आली? 1 एप्रिल 1957 पर्यंत. त्याआधी इंग्रजांच्या काळात असलेला पैसा, आणा आणि रुपया या प्रकारच्या पद्धती प्रचलित होत्या. नवीन प्रणालीत आणा हे एकक राहिले नाही आणि 100 पैशाचा 1 रुपया झाला. येत्या लक्षात. आणा ही पद्धतच बंद झाली. दशमान पद्धतीमध्ये 100 पैशाचा काय झाला? 1 रुपया झाला. सुरुवातीला 1, 2, 5, 10, 25 आणि 50 पैसे या मूल्याची नाणी चलनात आली. 1, 2, 5, 10, 25 आणि 50 पैसे. 1 पैशाचे नाणे तांब्याचे होते. नंतर ते निकेल धातूमध्ये काढले जायला लागले. नाण्यावर नया पैसा असा उल्लेख असायचा. 1963 नंतर नया हा शब्द काढून टाकण्यात आला. नंतर फक्त पैसा हा शब्द ठेवण्यात आला. आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुतांश देशांनी ही प्रणाली स्वीकारलेली आहे. दशमान पद्धतीला आज भारतामध्ये म्हणजे 1 एप्रिल 2023ला 66 वर्ष पूर्ण झालेले आहेत. येतं लक्षात. पुढच्या घटना